विषय 2 पॉलिटिकल ग्रुप्समध्ये झालाय, ऑर्गनायझेशन्स. ह्यांचा काय संबंध म्हणतात? एक यंग IAS ऑफिसर होती, ती 21व्या वर्षी IAS झाली. त्याच्यानंतर तिच्यावर लाईक ऑलमोस्ट 82 कोटीचं संपत्ती असलेल्याचे गुन्हा दाखल झाला. तर कमिशनर लेवलला असताना तुम्हाला कधी एका RTO ऑफिसरनं अडवलंय काय? ह्या शिवाजी विद्यापीठाची पायाभरणीपासून ते ऊर्जित अवस्था येईपर्यंत त्यांचं योगदान मोठं आहे. डॉक्टर आप्पासाहेब पवारांचं. विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळावी, त्यांना त्याची तयारी करण्यासाठी त्यांना वाव मिळावा म्हणून त्यांनी इथे एक प्री IAS सेंटर सुरू केलं. फक्त पुस्तकं वाचली किंवा चॅनल बघितलं म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज परिपूर्ण झालं असं होत नाही. कलेक्टर इज मोर बिगर कमिशनरपेक्षा. त्यांना माहितच नाही की एक्झॅक्टली हायरार्की काय आहे. स्टेटचा सर्वात मोठा IAS ऑफिसर आहे कोण, एक्झॅक्टली काय असते ती कोण. मग आता त्यांचं लेटर कुणापर्यंत गेलं? चीफ मिनिस्टर पर्यंत गेलं. ते तिच्याशी संबंधच नाही ना. काय तिनं तिचं काम झालेलं आहे. ही शुड वेट फॉर हर ट्रान्सफर मध्ये पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट होते का? ती इमानदार दिसत असेल तर असं म्हणजे बातम्या येत असतात की ट्रान्सफर ऑर्डर्स निघतात. मग हे कितपत सत्य आहे आणि कितपत तुम्हाला असा अनुभव आला? बरोबर. या सगळ्या नियमावलीचं पालन करत असताना तुमच्या पदाचा तुम्ही गैरवापर होता कामा नये. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती पुण्याई आहे की इतकं उत्कृष्ट कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे. ज्या काळामध्ये महिलांना शिक्षण मिळणं अतिशय अवघड होतं त्या काळामध्ये आमच्या पुण्यशील शाहू महाराजांनी काय असा नियम काढला की प्रत्येक मुलीने शाळेत गेलंच पाहिजे. आणि एखादी मुलगी जर शाळेत गेली नाही आणि जर 3 वेळा जर ती गैरहजर राहिली तर तिच्या वडिलांना 1 आणा दंड असा त्या काळातला 1922-24च्या दरम्यानचा शाहू महाराजांनी गॅझेट काढलं होतं. तुम्हाला आता मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात काम केलं की मी कोल्हापूर जिल्ह्यात काम केलं, सांगली जिल्ह्यात काम केलं, साताऱ्यामध्ये काम केलं, पुण्यामध्ये काम केलं, कोकणात काम केलं, मुंबईमध्ये जास्तीत जास्त पिरियड मुंबईत गेला, नागपूरलाही होतो मी. पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणं हा एक वेगळा आनंद आहे. तुमच्या सुखी संसाराची चावी काय? चावी कुठे असते? त्याची कंटिन्युअस प्रोसेस. तिथे कमिशनरचं काही येत नाही. यू सी बॅक ॲट युअर लाईफ, तुम्हाला काय वाटतं आयुष्याबद्दल? नाही, व्हॉट आय गॉट डेफिनेटली आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. नमस्कार मंडळी, आपल्या या पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. पॉडकास्ट हा करण्यामागं एक उद्देश असा होता की आम्हाला काहीतरी एक नवीन द्यायचं होतं तुम्हाला. त्यामुळे एक व्हरायटी ऑफ गेस्ट आणण्याचा प्रयत्न आहे. त्यातले आजचे आपले गेस्ट आहेत ते एक IAS ऑफिसर्स आहेत. त्यांचं नाव आहे दिलीप जाधव सर. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ॲज अ स्टेट सर्व्हिस ऑफिसर म्हणून केलेली. पुढं प्रमोशन घेत त्यांनी ॲट दी एंड ऑफ हिज करिअर ते स्वतः एक कमिशनर ह्या पोस्टवर त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. ते रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये एक कमिशनरच्या रोलवर काम करत होते. हा एपिसोड सुरू करायच्या अगोदर एक कवितेनं सुरुवात करायची इच्छा आहे माझी. तर ती कविता म्हणण्यापेक्षा काही शब्द आहे, ते शब्द मी तुम्हाला ऐकू इच्छितो. घेतो झेप नव्या आसमंताची, घेवितो झेप नव्या आसमंताची, स्पर्श ठेवून कोल्हापुरी मातीशी, लाभली साथ नव्या सख्यांची, लाभली साथ नव्या सख्यांची, धावून आली ती हात मदतीची, मनी ठेवून ही साथ, मुलाखती घेऊन येऊ तुमच्यासाठी आम्ही खास. पाऊल टाकता टाकता होतील काही चुका, पाऊल टाकता टाकता होतील काही चुका, अपेक्षा करतो तुम्ही समजून घेशील श्रोता. काही शंका नाही तुम्ही कराल आमच्यासोबत वाईट, काहीच शंका नाही तुम्ही कराल आमच्यासोबत वाईट. फक्त करा लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही या शोवर आला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. आणि आता हे पहिला प्रश्न फ्रेम करताना खूप सारे विचार केलेले, परंतु काय झालं आता लास्ट वीकमध्येच मी आणि माझा मित्र आता साहिल इथं बसलेला आहे. आम्ही असंच जाईत होतो, एक RTO ऑफिसरनं थांबवलं आणि आमचा असाच विचार चाललाय की आपण ह्या वीकमध्ये एका कमिशनर बरोबर एक पॉडकास्ट करत आहे. तर कमिशनर लेवलला असताना तुम्हाला कधी एका RTO ऑफिसरनं अडवलंय काय? अडवणं हा काय त्यांचा हे नसतो. एक्झॅक्टली. कोणत्याही युनिफॉर्म घातलेल्या अधिकाऱ्याचा लोकांना अडवणं हा त्याचा स्वभाव पण नसतो आणि त्याचा स्थायी भाव पण नसतो. ते अडवत नाहीत. ते तुम्हाला फक्त तुमच्याकडे आवश्यक ते कागदपत्र आहेत काय, तुम्ही बरोबर रस्त्यावरच्या शिस्तीप्रमाणे चाललात का, तुम्हाला काही अडचण आहे का, ह्या सगळ्या अँगलनंच ते पाहत असतात आणि त्याप्रमाणे ते थांबवून अडवत नाहीत, ते थांबवतात. आणि थांबून तुमच्याकडे काही कागदपत्रांची मागणी किंवा तुमच्याकडे काही विशेष म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, की हा आजच्या एक ह्याच्यातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणतंही वाहन चालवताना तुमच्याकडे लायसन्स पाहिजे.
आणि हे लायसन्स जर नसेल तर खूपच त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. आणि म्हणून ॲज अ पार्ट ऑफ द ड्युटी दे डू दिस. एक्झॅक्टली. आणि म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की कमिशनरची गाडी थांबवली. आता अशा वेळेला समजा मी जर चाललो असेल माझ्या गाडीतनं हा. काय, आणि समजा त्याने हात केला तर आम्ही गाडी थांबवतो, आणि जर त्यांनी मागितलं लायसन्स तर लायसन्स असतंच, आमच्या ड्रायव्हरकडे असतं, माझ्याकडे पण आहे, सगळ्यांच्याकडेच असतं, ते दाखवलं जातं. आणि मग त्याच्यातून थोड्याफार संभाषणातून त्यांच्या लक्षात येतं की ह्या व्यक्तीकडे आवश्यक असणारे ते कागदपत्र आहेतच, शिवाय ते आपल्या शासनाच्या साधारणपणे कामकाजाशी संबंधित दिसतात. त्याच्यातनं एकदा त्यांना पटलं की वी आर कम्प्लाईंग ऑल द रूल्स, देन त्याला काय अडवणं म्हणता येणार नाही, त्याला अशी जाता येता कुठेतरी आपली भेट झाली असं म्हणता येईल. ते खूप डिप्लोमॅटिक नाही, डिप्लोमॅटिक नाही, म्हणजे असं होऊ शकतं ना. नाही, बरोबर सोडत. परंतु हा आता पुढचा मुद्दा बोलता बोलता हेच म्हणायचं की ज्यावेळी तुम्ही आता IAS ची एक्झामची प्रिपरेशन केली का तो टाइम खूप वेगळा होता. लाईक त्यावेळी पण एवढं असं कॉम्पिटिशन नव्हतं आणि त्यावेळी रिसोर्सेस पण नव्हते लोकांकडे, पण त्यातून तुम्ही एक स्वतःचं काहीतरी एक हे अस्तित्व तयार करण्यासाठी एक परीक्षेचा अभ्यास ते चालू केला. त्याच्यामागे तुम्हाला काय असं मोटिवेट केलं की आपण बाबा हा एक परीक्षा देऊया आणि आपण ह्याचा ट्राय करूया? खरं सांगायचं म्हणजे अगदी कॉलेजच्या वेळेपासून मला स्वतःला प्रशासकीय कामकाज करणं अतिशय आवडेल अशा प्रकारची माझी मनोभूमिका असायची नेहमी. आय ऑलवेज यूज टू थिंक दॅट आय मस्ट एंटर द गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, वेदर इट इज अ स्टेट गव्हर्नमेंट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर वेदर इट इज IAS. त्याच मार्गानं जायचा पहिल्यापासून माझा हे होता, निश्चय होता. आणि त्याच्यातूनच मला हे पुढचे सगळे मग करिअरमधले वेगवेगळे टप्पे पार करता आले. तर याच्यामध्ये तुम्ही इन आयझोलेशन नाही करू शकत. तुम्हाला बऱ्याच वेळा लोकांचं मार्गदर्शन लागतं, अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लागतं. तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकला तिथल्या म्हणजे तुम्हाला शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं, तुम्हाला शिकवणाऱ्या सगळ्या स्टाफचं देखील तुम्हाला कॉपरेशन लागतं. तुम्ही एक अशा प्रकारची आवड असणाऱ्या म्हणजे समविचारी लोकांशी संपर्क ठेवून एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाणसुद्धा करता येते. अभ्यास हा असतोच, त्याच्याविषयी आता तपशीलवार सांगायचं असेल तर त्याला खूप वेळ लागेल, पण फक्त मी इतकं सांगेन की कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला यू मस्ट बी अ ग्रॅज्युएट. बरोबर. म्हणजे कोणताही अंडर ग्रॅज्युएट कुठल्याही प्रकारच्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेला बसू शकत नाही. ही हॅज टू बी अ ग्रॅज्युएट. ही त्यातली पहिली अट आहे. आणि वयाची अट ही दुसरी असते, पण ते एवढ्यासाठीच असते उत्तम कार्यक्षमता आणि उत्तम वैचारिक क्षमता आणि शिवाय निर्णय क्षमता ही जर हवी असेल तर साधारणपणे ग्रॅज्युएट आणि तरुण वयात जर अशा अधिकाऱ्याची जर भरती झाली तर हा अधिकारी जास्त कार्यक्षमतेने काम करू शकतो. आणि पुढं मग ह्या अधिकाऱ्याला वेगवेगळ्या निरनिराळ्या अनुभव येत गेले की तो अधिक परिपक्व होत जातो. ही बिकम्स मोर मॅच्युअर. बरोबर. अँड देन ही कॅन डील विथ ऑल द प्रॉब्लेम्स विच इज लायकली टू फेस. बरोबर. हा त्याच्यामागचा उद्देश आहे. मी हा उद्दिष्ट हे जे आहे आधीपासूनच बाळगून असल्यामुळं मला त्या मार्गानं जाणं ह्याच्यात काही खास काही असं वेगळं काही, कारण मी ह्या ठरवलंच होतं. लोकांचं काही विद्यार्थ्यांचं किंवा काही विद्यार्थिनींचं किंवा काही मुलांचं मुलींचं प्रत्येकाचे एक ॲस्पायरेशन्स असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. कुणाला वाटतं मी डॉक्टर व्हावं, कुणाला वाटतं मी इंजिनियर व्हावं, कुणाला वाटतं मी चार्टर्ड अकाउंटंट व्हावं. आता करिअर ओरिएंटेड जो पाथ असतो तो प्रत्येकजण निवडतो. मी जो निवडलेला मार्ग होता तो शासनामध्ये किंवा कॉम्पिटिटिव्ह परीक्षेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यायचा, असंच माझी म्हणजे विचारांची दिशा तशीच होती. बरोबर आहे. म्हणजे असं फॅमिली बॅकग्राऊंड तुमचा असा कसा होता? म्हणजे आहे ना, माझे वडील सुद्धा सरकारी नोकर होते. ओके. हां, तेही सरकारी नोकरच होते. आणि माझे काका जे आहेत ते भारतीय प्रशासन सेवेमधले अधिकारी होते. असं थोडंसं पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाला असल्यामुळं म्हणजे मला ते करण्यामध्ये मला माझी आवड किंवा माझं जे काही उद्दिष्ट आहे ते पुढंच नेण्यामध्ये मला ह्या सगळ्यांचा फायदा झाला. या सगळ्या ऍक्च्युअली त्यावेळी तुम्ही कुठली परीक्षा दिली? UPSC थ्रू गेला? नाही, पहिल्यांदा आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर. आणि काय आहे याच्यामध्ये मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. डॉक्टर आप्पासाहेब पवार हे आपल्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. साधारणपणे मला आठवते त्याप्रमाणे 7 ते 8 वर्ष ते कुलगुरू अतिशय उत्तम रीतीने काम केलं. ह्या शिवाजी विद्यापीठाची पायाभरणीपासून ते ऊर्जित अवस्था येईपर्यंत त्यांचं योगदान मोठं आहे डॉक्टर आप्पासाहेब पवारांचं.
आणि आमच्या सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. डॉक्टर आप्पासाहेब पवारांनी एक अतिशय चांगला उपक्रम असा सुरू केला की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये चांगल्या पद्धतीने पास होऊन वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी किंवा IAS किंवा UPSCतल्या अन्न पोझिशन या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले ही स्पेशली फोकस्ड रुरल पार्ट ऑफ द महाराष्ट्र विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी मिळावी, त्यांना त्याची तयारी करण्यासाठी त्यांना वाव मिळावा म्हणून त्यांनी इथे एक प्री IAS सेंटर सुरू केलं. आणि आय एम एक्स्ट्रीमली लकी, इनफॅक्ट आय एम रिअली लकी टू से दॅट आय वॉज द स्टुडंट ऑफ दिस पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन इन द फर्स्ट बॅच. पहिल्या बॅचमध्ये आम्ही त्यातला एक भाग होतो आणि तिथून पुढेही बरेच वर्ष ही योजना सुरू राहिली. या योजनेमध्ये नंतर आवश्यक ते बदलही केले आणि नंतर ही योजना इतकी हे झाली, प्रसिद्ध झाली की बऱ्याचशा बाकी विद्यापीठांनी सुद्धा सुरू केली. अगदी सुरुवातीला मला असं वाटतं ही सुरुवात पुणे विद्यापीठाने केली, मला जे आठवतं आहे त्याप्रमाणे. आणि त्यामुळं जे म्हणजे ज्यांना ह्या अशा प्रकारच्या परीक्षांमधून चांगल्या म्हणजे अशा परीक्षा देऊन ह्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन वेगवेगळ्या शासनातल्या ज्या अधिकाऱ्यांची पदं असतात ती भूषवण्याची संधी मिळण्यामागं हे एक आपल्या राज्यातल्या विद्यापीठांचं फार मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे असं मला वाटतं. आणि या ज्या भागात आता आपण राहतो सध्या बरोबर त्याचे हे जे डॉक्टर आप्पासाहेब पवार हे त्याचे मी त्यांना याचं विजनरी वी आर लकी टू हॅव सच अ विजनरी पर्सन. पण हे ह्याचा पाया यांनी घेतला, सरांनी घातला असं मी म्हणेन. मी आता तुम्हाला तेच म्हणणार. आणि त्यांच्या प्रती म्हणजे इतका आदर आहे आमच्याकडे की आम्ही आज जे आयुष्यात आहोत ते त्याचं सर्व बरंचसं श्रेय डॉक्टर आप्पासाहेब पवारांसारख्या पुढचा विचार करणाऱ्या लोकांच्याकडे आहे. अगदीच म्हणजे आयुष्यात म्हणजे माझ्या वडिलांचे पण काही असे शब्द आहेत की कोणाचा परमेश्वर असतो परंतु एकदा आयुष्यात एक गॉडफादर किंवा एक तसा फिगर असणं खूप महत्त्वाचं मॅटर करते. किंवा कुठलीही असा प्रवास सुरू करायला आपण आज आम्ही हा पॉडकास्ट करायला लागलो ह्याच्या मागे पण आम्हाला ही जे मी ती कविता बोलताना पण बोललो की मित्रांची साथ लाभली, आज हा ओंकार इथं बसलाय, ह्याचा पण एक स्वतःचा आज एस्टॅब्लिश्ड बिझनेस आहे. त्यातून तो वेळ काढून इथं येऊन बसतोय. आज आमचा एडिटर एक आहे शुभम म्हणून, तो तिथून सांगलीतून करतोय. म्हणजे लाईफमध्ये कुठं ना कुठं तरी ती हॅव्हिंग द राईट पीपल ॲट द राईट मोमेंट ऑफ टाइम खूप मॅटर करते. यू मस्ट हॅव अ मोटिवेशन. एक्झॅक्टली. प्रोबॅबली व्हॉट यू आर टॉकिंग इज दिस. एक्झॅक्टली. म्हणजे in our case the main motivating factor was the institute started by डॉक्टर आप्पासाहेब. एक्झॅक्टली. मग तुमचा हा आता प्रवासच्या बद्दल आपण बोलत आहे, त्यात तुम्ही स्टेट एक्झाम क्रॅक केली. पहिल्यांदा आम्ही ह्या प्री IAS ट्रेनिंग सेंटरला जॉईन झाल्यानंतर आम्हाला शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणं हे सक्तीचं होतं. बरोबर. तिथंच जेवायचं, तिथंच राहायचं, तिथंच अभ्यास करायचा, तिथल्या लायब्ररीचा वापर करायचा. आणि आमचे जे काही क्लासेस किंवा जे काही म्हणजे ट्युशन्स असायच्या त्या शिवाजी विद्यापीठातल्या आणि काही निवडक महाविद्यालयातले काही जे प्राध्यापक असायचे ते असे आदनमधनं आणि जास्त करून शिवाजी विद्यापीठातलेच अतिशय तज्ज्ञ असे जे डॉक्टरेट मिळवलेले प्राध्यापक होते ते आम्हाला गाईड म्हणून असायचे. कारण ह्या कुठल्याही ह्याच्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट्स निवडावे लागतात. काही कंपल्सरी असतात, काही ऑप्शनल असतात. हे दोन्ही विषयांचा व्यासंग असणारे आणि विद्यापीठामध्ये चांगल्या प्रकारे अध्यापन करणारे जे काही प्राध्यापक होते, जे काही डॉक्टरेट झालेले डॉक्टर्स होते, त्या सगळ्या लोकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही ह्याच्यामध्ये हळूहळू रुळत गेलो आणि आम्हाला कळू लागलं कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये नेमकं कसं कशी तयारी करायची. द होल क्रेडिट गोज टू धिस युनिव्हर्सिटी. तुमची ती IAS ची जर्नी कुठल्या वर्षी अशी चालू झाली एक्झॅक्टली? सुरुवातीला मी राज्य शासनाच्या परीक्षेमधून RTO खात्यामध्ये असिस्टंट RTO ह्या राजपत्रित पदावर माझी निवड झाली. ती निवड झाल्यानंतर मग 2 वर्षाच्या आमच्या प्रशिक्षणानंतर मग आम्ही नोकरीला सुरुवात केली. ह्या नोकरीत असताना दैनंदिन कामकाज करत असताना माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा जर आपल्याला आणखीन चांगली संधी हवी असेल तर आपल्याला केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या पदांसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे मी राज्य शासनाच्या परिवहन विभागात आल्यानंतर 8 ते 8 वर्षानंतर जेव्हा मला लक्षात आलं की आता ही तयारी करायची वेळ सुरू करायला म्हणजे तयारी करणं गरजेचं आहे, मी तयारी सुरू केली. वेगवेगळ्या विषयांचे पुस्तकं वाचायचे, वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये भाग घ्यायचा
दैनंदिन रोजची सगळी वर्तमानपत्र वाचायची, टी व्हीचे सगळे शोज बघायचे आणि फक्त मराठी शोज न बघता भारतामध्ये जे काही दाखवले जाणारे जे काही शोज आहेत, हिंदीमध्ये असतील, इंग्रजीमध्ये असतील, आणि इवन त्यावेळेला नुकतीच परदेशातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाहिन्यांचं आगमन आपल्या देशामध्ये झालं आणि दे ऑल्सो स्टार्टेड शोईंग डिफरंट प्रोग्रॅम्स. दॅट ऑल्सो गेव अस अ बेटर एक्सपोजर की देशांतर्गत, आपल्या राज्याअंतर्गत आणि मग आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला न वाचतासुद्धा बऱ्याचशा गोष्टींची माहिती होऊ लागली. आणि हे जे एक प्रकारे ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनमध्ये झालेली जी क्रांती आहे त्याचा खरोखर खूप चांगला फायदा नवीन पिढीच्या मुलामुलींना झाला, ज्याच्यासाठी त्यांना खूप रेफरन्सेस किंवा रेफरन्स पुस्तकं वाचायची पाळी यायची. ते त्यांना त्यातल्या काही गोष्टी आपोआपच समोर दिसू लागल्या आणि त्या चॅनलचा मी स्वतः माझ्या ह्याच्यामध्ये खूप म्हणजे बराच वापर केला. मी नेहमी रोजच्या वेगवेगळ्या प्रकारच्या BBC न्यूज, CNN न्यूज, भारतातल्या सगळ्या चॅनेल्सच्या न्यूज, भारतातल्या सगळ्या राज्यांच्या न्यूज आणि त्या अनुषंगाने असणारे कार्यक्रम याचं मी नेहमी मी अवलोकन करायचो आणि त्याचं नेमकं पर्स्पेक्टिव्ह आपल्या दैनंदिन ह्याच्यात वर्किंगमध्ये किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये काय असेल याच्याविषयी थोडंसं विचार करणं देखील मला खूप चांगलं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यू मस्ट इंटरॅक्ट विथ युअर कलिग्स, विथ युअर अदर स्टुडंट्स, विथ युअर टीचिंग स्टाफ अँड विथ द पीपल हू आर सपोज टू गाईड यू. ह्या सगळ्यांशी तुमचं इंटरॅक्शन होणं देखील महत्त्वाचं असतं. फक्त पुस्तकं वाचली किंवा चॅनल बघितलं म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज परिपूर्ण झालं असं होत नाही. कारण त्या सगळ्याचा वापर करून तुमचा ॲप्रोच किंवा तुमच्या परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमच्या भवितव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल या संदर्भातला दृष्टिकोन, ह्याचा जर तुम्हाला खरोखर अचूक निर्णय घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या बाबींचा फार प्रभाव असतो त्याच्यावर. आणि म्हणून नुसतं वाचनही नाही तर कॉन्स्टंट इंटरॅक्शन, कंटिन्युअस इंटरॅक्शन आणि यू शुड हॅव अ बेटर लिसनिंग ॲबिलिटी. आपण जास्त बोलण्यापेक्षा ऐकायचं काम करावं आपण नेहमी. आणि त्यानंतर जर गरज असेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की समोरच्या व्यक्तीबरोबर किंवा कारण ते खूप तज्ज्ञ आणि चांगले आणि या क्षेत्रातले नावाजलेल्या लोकांचा त्याच्याशी संबंध येत असतो, तेव्हा त्यांच्या नॉलेजचा, त्यांच्या एक्सपिरियन्सचा, त्यांच्या ओव्हरऑल त्यांचा जे ॲप्रोच आहे किंवा त्यांना जी माहिती आहे त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल किंवा तुमच्या स्वतःच्या वैचारिक क्षमतेमध्ये कशी वाढेल याच्याकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. संवाद दुसऱ्यांसोबत एक पर्स्पेक्टिव्ह स्वतःचा पण शेप, स्वतः जास्त न बोलता दुसऱ्याचं ऐकून. म्हणजे विद्यार्थी देशातलं एक महत्त्वाचं सिक्रेट हे आहे की ही मस्ट लिसन टू अदर्स. आणि नेमकं ते होत नाही आपल्याकडे. काय होतं काय वेळेला की विद्यार्थी विषय जो महत्त्वाचा जो विषय ऐकण्याचा विषय आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं असं माझं मत आहे. ते नाही व्हायला पाहिजे. ऐकायला शिका, ऐकून सुद्धा खूप गोष्टी शिकता येतात. बरोबर आहे सर. ती आता तुमची आता जर्नीच्या बद्दलच आपण बोलत असाल, मग एक तुम्ही IAS लेवलच्या एक्झामचं हे नंतरच्या पार्टमध्ये आला. आधी सुरुवातीला आम्ही राज्य शासनाच्या परीक्षेमध्ये आम्ही यशस्वी होऊन राज्य शासनाच्या सेवेमध्ये RTO विभागामध्ये मी एक गॅजेटेड ऑफिसर म्हणून हे केलं, बरोबर सुरुवात केली. आमचं प्रत्येक राज्य शासनामध्ये सुद्धा त्यांची स्वतःची संस्था असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या विभागात किंवा खात्यात पाठवायचं असतं तिथलं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ज्या राज्य शासनाच्या सेवेत तुम्ही जाऊ शकता म्हणजे जायचं असतं त्या राज्य शासनाचे काही बेसिक फंडामेंटल रूल्स असतात, तर त्या रूलची माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे दिली जाते. साधारण 1 वर्षाचं हे प्रशिक्षण कालावधी असतो आणि ते झाल्यानंतर तुम्हाला मग प्रोबेशनरी ऑफिसर किंवा शिकाऊ अधिकारी म्हणून साधारणपणे 6 महिने ते 1 वर्ष ठेवलं जातं आणि 2 वर्षानंतर मात्र तुम्हाला एका स्वतंत्र कार्यभाराचं एखाद्या कार्यालयामध्ये तुमची हे करतात, नेमणूक करून टाकतात. ह्या 2 वर्षाचा फायदा चांगला या ठिकाणी होतो. आणि म्हणून प्रशिक्षण कालावधी हा फार महत्त्वाचा आहे. प्रशिक्षण कालावधी म्हणजे माझ्या दृष्टीनं त्या अधिकाऱ्यांची जडणघडण जी आहे अधिक कार्यक्षम आणि म्हणजे जे शासनाला अभिप्रेत असणारा अधिकारी कसा असावा याचा अतिशय शास्त्रशुद्ध रीतीने जर तुम्हाला शिक्षण हवं असेल तर पहिल्या 2 वर्षाचा जो कालावधी जो प्रशिक्षणाचा असतो त्याच्याकडे आपण खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणारे सगळे जे काही मार्गदर्शक तत्व आहे की तुम्ही
आत्मसात केली पाहिजे. मग तुमचा प्रोबेशन पिरियडच्या वेळी तुम्हाला असं म्हणजे पर्सनली असं काय टास्क दिलेलं ती त्यावेळी तुम्ही नाही, प्रोबेशन पिरियड हा पूर्णपणे नियमांची माहिती, ओके, म्हणजे रूलची माहिती, कायद्याची माहिती, शासकीय कारभाराची माहिती, शासनात चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामकाजाची माहिती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासकीय नियम. आता शासकीय कर्मचाऱ्यांनी कसं वागावं याचे नियम महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 1981 आणि त्यानंतर आलेले काही वेगवेगळे नियम आहेत, त्या माध्यमातून दिली जाते, अजूनही दिली जाते. म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी, मगाशी आपण विचारत प्रश्न मला की करप्शन संदर्भामध्ये किंवा स्वतःची पोझिशनचा गैरवापर करणं, हे सगळं प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये तुम्हाला शिकवलं जातं, तुम्हाला ते सांगितलं जातं. आणि त्याची जी नियमावली आहे, ज्याला सिव्हिल रूल्स, कंडक्ट रूल्स, डिसिप्लिनरी रूल्स, हे सगळे रूलच्या फॉर्ममध्ये आहे हे सगळं. आणि त्याचं अवलोकन करणं किंवा ते रूल्स पाळणं, दिस इज मॅन्डेटरी फॉर ईच अँड एव्हरी गव्हर्नमेंट ऑफिसर. आणि त्याचं जर तुमच्या हातून काही कारणामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडून भंग झाला तर तुम्ही कारवाईला पात्र होता. ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. आणि म्हणून कुठलंही काम करत असताना किंवा कुठलेही लेखी आदेश देत असताना अतिशय काळजी घेणं गरजेचं असतं, असं माझं मत आहे. करप्शनचा असा मुद्दा आपण काढला आता, म्हणजे एक आता IAS अधिकाऱ्यांच्या बद्दल आल्या दिवशी काही ना काहीतरी एक बातमी येतच असते. आता 2022ला 2,000 सिव्हिल सर्वंट्सवर कारवाई करण्यात आलेली. एक यंग IAS ऑफिसर होती, ती 21व्या वर्षी IAS झाली. त्याच्यानंतर तिच्यावर ऑलमोस्ट 82 कोटीचं संपत्ती असलेल्याचे गुन्हा दाखल झाला. म्हणजे ह्याच्याकडे बघताना तुम्हाला ॲज अन IAS ऑफिसर काय वाटतं? करप्शन ही वृत्ती आहे, ती IAS मध्येच आहे आणि बाकी ठिकाणी नाही, किंवा बाकी ठिकाणी आहे आणि IAS मध्ये असं नसतं. ही व्यक्तिसापेक्ष आहे, बरोबर, व्यक्तीवर अवलंबून आहे आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. ज्या परिस्थितीतून ते व्यक्ती जाते किंवा तो अधिकारी किंवा ती अधिकारी जाते, काही वेळा अशा प्रकारचे टेम्पटेशन्स येत असतात. मग त्या टेम्पटेशन्समध्ये स्वतःला जपून कसं जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल हे बघणं, हाच त्याच्यावरचा उपाय, दुसरा काय उपाय नाही. तुम्हाला सगळं ऑलरेडी शासनानं तुम्हाला सगळे प्रशिक्षणं दिलेले आहेत, तुम्हाला नियम दिलेले आहेत, नियमाची पुस्तकं आहेत, आणि कसं कामकाज चाललं याचे कायदे कानून आहेत सगळे. या सगळ्या नियमावलीचं पालन करत असताना तुमच्या पदाचा तुम्ही गैरवापर होता कामा नये, ही मात्र अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. दिस इज व्हेरी इसेन्शियल अँड एव्हरीबडी हॅज टू फॉलो दिस व्हेरी स्ट्रिक्टली. दिस इज माय ओपिनियन. देअर शुड नॉट बी एनी डेव्हिएशन. एक्झॅक्टली. कारण तुमच्या आदेशावर शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया होत असतात किंवा कार्यवाही होत असते. हे अधिकारच तुम्हाला शासनाच्या नियमावलीनुसार मिळालेले असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे अधिकार क्षेत्र वेगवेगळे असतात. ते आपले अधिकार वापरत असताना आणि त्याचा वापर आपण लोकांसाठी करत असताना, स्पेशली फॉर द पब्लिक वेलफेअर, यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली केअरफुल. अजून एक मला एक प्रश्न असतो की म्हणजे जेव्हा IAS असतात तेव्हा कुठली ब्युरोक्रेट असो, एक पर्क्स तुम्हाला स्पेसिफिकली म्हणजे थोडेफार तुमचे लाईफ सिम्पल करावी. ब्युरोक्रेट थोडेफार नाही, व्यवस्थित पर्क्स, म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित पगार असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये शासनाकडून जास्तीत जास्त प्रयत्न असा असतो की त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्पेशली, आणि जे लोकांसाठी काम करणारे जे महत्त्वाचे जे विभाग आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांना, विशेषतः पोलीस म्हणा किंवा रेव्हेन्यू म्हणा किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, म्हणजे की ज्या अधिकाऱ्यांच्याकडून अधिक कार्यक्षम कारभाराची अपेक्षा असते, अशा अधिकाऱ्यांसाठी निवासस्थानं बांधण्याचा जास्तीत आटोकाट प्रयत्न शासनाकडनं झालेला आहे. तेव्हा शासकीय निवासस्थानं तुम्हाला उपलब्ध असतात, अतिशय वाजवी त्याची किंमत घेतली जाते, आणि शिवाय तुम्हाला पुरेसा पगार असतो. तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही अपेक्षा ठेवणं हे सर्वार्थानं चूक आहे असं मला वाटतं. बरोबर. नेमका अजून काय काय पर्क्स असतात तुम्हाला त्यात? तरी नाही, हेच असतात पर्क्स, आणि हेच पर्क्स बँकेतल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मिळतात. खाजगी क्षेत्रातल्या लोकांना कदाचित जास्तही मिळत असतील किंवा कदाचित त्यामध्ये होऊ शकतं. प्रत्येकाच्या जे कामकाजाची पद्धत आहे, ड्युटीज, रेस्पॉन्सिबिलिटीज, त्याच्याप्रमाणे ते असतं. तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन, आता तुम्ही एखाद्या IT कंपनीत जॉईन केला तर तुम्हाला ITचं तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे, मग दे मे पे यू मोर. पण त्यांच्या कामकाजाची तुलना सरकारी कामकाजाशी किंवा शासकीय कामकाजाशी आपण करू नये. कारण तुम्ही तो यू हॅव चोजन दिस ॲज अ करिअर. जेव्हा काही तुम्ही एखाद्या करिअरची निवड करता किंवा एखादा मार्ग निवडता, तेव्हा त्या मार्गात असणाऱ्या सगळ्या बाबींची तुम्हाला तपशीलवार माहिती असणं हे अत्यावश्यक आहे. आता तुमचं तुम्ही जेव्हा IAS मध्ये झाला, तुमची सिलेक्शन झाली, म्हणजे स्पेसिफिकली तुमची एक पोस्ट झाली, पहिली कुठली पोस्ट आलेली तुम्हाला? तर नाही, असं आहे, मी RTOमध्ये असतानाच मग मला प्रमोशन्स मिळत गेले आणि मी महाराष्ट्र राज्याचा अप्पर परिवहन आयुक्त या पदापर्यंत मी पोहोचलो.
आणि त्या पदावर मी काही वर्ष काम केल्यानंतर मग मला माझा IASसाठीचा इंटरव्ह्यू मी आवश्यक आहे तो दिला. त्याच्यातून माझी सुदैवाने निवड झाली. आणि निवड झाल्यानंतर माझी पहिली नेमणूक जी आहे ती आदिवासी विकास आयुक्त म्हणून झाली, आदिवासी विकास विभाग. पण तिथं मी फक्त 6च महिने काम केलं. त्यानंतर माझी पिंपरी चिंचवडला विकास प्राधिकरणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेमणूक झाली. अशा प्रकारे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रायबल डेव्हलपमेंट असे परस्पर पूर्णपणे वेगळे असणाऱ्या क्षेत्रामध्ये मला सुरुवातीला काम करायची संधी मिळाली. मला खूप म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी मला कामकाज करण्याचा चांगला अनुभव आला. विशेषतः आदिवासी विकास विभागामध्ये जेव्हा मी आदिवासी विद्यार्थ्यांचे, आदिवासी जनतेचे, आदिवासी नागरिकांसाठी असणाऱ्या सेवा सुविधा, विशेषतः महिलांसाठी असणाऱ्या सेवा सुविधा याबद्दल मी खूप आग्रही राहायचा प्रयत्न केला. आणि शासनाच्या चांगल्या चांगल्या योजना त्यांच्यासाठी आहेत. फक्त सगळ्यांनी मिळून ह्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणणं हे जरी झालं तरी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये, कारण आदिवासींची स्वतःची जीवन पद्धती असते ती आपल्या नेहमीच्या शहरी जीवन पद्धतीपेक्षा थोडी वेगळी असते. ही बाब कोणी अमान्य करणार नाही. पण म्हणून आपण त्यांना एकदमच हे करायचा प्रयत्न केला, ह्या आपल्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांच्याकडे विरोध होऊ शकतो. म्हणून त्यांना त्यांच्या जे काय त्यांच्या पद्धती आहेत, त्यांचं राहणीमान आहे, त्यांचं राहण्याची खाण्यापिण्याची जी पद्धती आहे ती आहे तशी ठेवून त्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल ते पाहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये शिक्षण देणं, त्यांना चांगलं नागरिक म्हणून उभं करणं, त्यांना आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या विकास प्रवाहामध्ये सामावून घेणं ह्या प्रक्रियेला जास्त महत्त्व आहे. एक सध्याचं चालू असणारी परिस्थिती आणि पुढच्या पिढीसाठी तुमच्याकडे काय आहे ह्या दोन्ही गोष्टी करायची संधी मला त्या विभागामध्ये मिळाली. मला तो विभागामध्ये काम करणं खूपच चांगलं वाटलं. आणि म्हणजे आदिवासी मुलामुलींना ते त्यांचे जे हे असतात पालक असतात ते जास्त मोठ्या शहरात किंवा मोठ्या ठिकाणी पाठवत नाहीत. तर अशा मुलामुलींसाठी आम्ही पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे बऱ्याच मोठ्या शहरामध्ये एक वेगळी वसतिगृह आपल्या सरकारनं स्थापन केली आहे. आणि ह्या वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारच्या सवलती देतात. त्यांना त्यांचं शिक्षण घेतलं जातं. त्यांना त्यामध्ये जास्तीत जास्त त्यांच्या समाजाशी सुसंगतरित्या त्यांना वाढवलं जातं आणि त्यांचा विकास केला जातो. आणि मला इथे सांगायला खूप आनंद वाटतो की खूप बऱ्याचशा आदिवासी मुलामुलींना, तुम्ही आता आदिवासी म्हणणं सुद्धा चुकीचं वाटतंय मला, तर त्यातली काही मुली तर आता एअर होस्टेस वगैरे काम करतात. त्यातली काही मुलं आता IAS IPS मध्ये जातात. त्यातली बरीचशी मुलं इंडियन फॉरेन सर्व्हिससारख्या अतिशय उच्च दर्जाच्या सेवेमध्ये दिसतात. हे जे आहे हे अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या योजनेची माहिती मला त्या विभागातून मिळाली. आणि त्यानंतर मग याच्याबरोबर विरुद्ध असणारा अर्बन डेव्हलपमेंट विभाग जो आहे की जो शहरीकरण, शहरातल्या असणाऱ्या समस्या, शहरामधलं व्यवस्थापन, शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याचा अतिशय कार्यक्षमाने उत्तम वापर कसा करावा हे सुद्धा शिकायला मिळालं मला पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवड ही आपल्या राज्यातली तर आहेच पण देशातली एक अग्रगण्य महानगरपालिका आहे. तिथलं प्राधिकरण जे आहे ते पूर्ण ह्या सिटी डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग त्यांच्याकडे असतं. ह्या दोन्हीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो त्या बाबतीत. मला एक दुसरा प्रश्न विचारायचा हायरार्कीबद्दल, परंतु त्याच्या आधी मला जर आदिवासींचा आता मुद्दा आपण बोलत आहे, स्वातंत्र्यापासूनच नेहमी असा प्रयत्न राहिलेला की अग्रेसर प्रयत्न राहिलेला की त्यांना मार्जिनलायझेशन पासून बाहेर काढायचं, एक त्यांच्यासाठी एक चांगलं लिव्हिंग चांगलं करायचं. परंतु म्हणजे आज स्वातंत्र्य होऊन आपल्याला 75+ इयर्स झालेले आहेत, तरी पण कुठं ना कुठं पण आज पण तोच मुद्दा अजून आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला असं पर्सनल लेवल, मी काय असं तत्वज्ञानी नाही की ह्याच्याबद्दल. परिस्थिती अशी आहे बरं का की ते ज्या भागात तो साधारणपणे तो म्हणजे घनदाट जंगलांचा भाग असतो, आदिवासी राहतात, बरोबर, आदिवासी समाज राहतो, त्यांचं जे त्या प्रकारचं त्यांचं जे लाईफ आहे त्या लाईफ आणि त्यांचं समाज जीवन आणि त्यांचं स्वतःचे जगण्याची पद्धती हे एकमेकाशी निगडीत आहेत, बरोबर. त्यामुळे त्यांना एकदम शहरात जाऊन आपण एकदम असं काही सुधारण्याचा प्रयत्न केला तर ते कदाचित इट मे नॉट बी मॅचिंग देअर एक्सपेक्टेशन. परंतु त्यांना स्लोली त्या मुख्य प्रवाहात आणणं हे मात्र गरजेचं असतं. आणि ती येतात, तसे येतात. त्याच्यामध्ये अनेक अडचणी असतात. म्हणजे देर आर सम सोशल प्रॉब्लेम, देर आर सम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम, देर आर सम जॉग्राफिकल प्रॉब्लेम्स.
तर ते सगळ्यांना ॲड्रेस करणं एकदम शक्य होणार नाही, पण आता खूप सुधारणा झालेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि आता म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो की जितकी आदिवासींची लोकसंख्या आहे तितके टक्के बजेट राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात ठेवावं अशा अर्थाचा निर्णय सुद्धा आपल्या केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा झालेला आहे. याशिवाय वेगवेगळ्या स्तरावरून त्यांच्यासाठी अलग अलग योजना राबवल्या जातात, त्यांच्यासाठी मोफत शिक्षण दिलं जातं, त्यांची जास्तीत जास्त कशी प्रगती होईल याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे प्रयत्न सुरू आहेत अगदीच. पण शेवटी काय आहे की सगळं 100% सुधारणा लगेच काही पण आता आणखीन वेगानं सुधारणा होते एवढंच मी म्हणू शकतो आता सध्या. मग त्याच्यानंतर तुमचं आता हायरार्कीबद्दल जर बोलायचं झालं तर मला मुळात असं असतं की भरपूर लोकांना आज माहित नाही, किंबहुना मी आज आता उदाहरण द्यायचं म्हणजे एक माझ्या ओळखीच्यातलेच आहे, त्यांना मी असंच म्हटलं की आज कमिशनर सोबत म्हणजे आरटीओ कमिशनर सोबत एक पॉडकास्ट करायचं. त्यांना काय वाटायचं की कलेक्टर इज मोर बिगर कमिशनर पेक्षा. त्यांना माहितच नाही की एक्झॅक्टली हायरार्की काय आहे आणि IAS मध्ये कुठपर्यंत जाते. आज 72 लोकांना तर हे पण माहित नाही की स्टेटचा सर्वात मोठा IAS ऑफिसर आहे कोण, एक्झॅक्टली काय असते ती पद. त्याच्याबद्दल जरा तुम्ही सुरुवात हायेस्ट अथॉरिटी पासूनच करूया आपण, मोर अप्रोप्रिएट. सेंटर पासूनच सुरुवात करा जरा. IAS मधलं सर्वोच्च स्थान असे एकच असं नसतं. आता राज्यामध्ये राज्याचा प्रमुख म्हणून मुख्य सचिव असतात, बरोबर, म्हणजे चीफ सेक्रेटरी. आपल्या राज्याच्या मुख्य सचिव आज आदरणीय सुजाता सौनिक जी आहेत. सुदैवानं मी त्यांच्याबरोबर काही वर्ष मला काम करता आलं. ओके. एक अत्यंत बुद्धिमान, कार्यक्षम आणि उत्तम पद्धतीने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या अतिशय कमी वयामध्ये IAS टॉपर आहेत त्या, आणि अतिशय उत्तम अधिकारी असं त्यांचा नावलौकिक आहे. मुख्य म्हणजे जनतेसाठी आणि लोकांसाठी जे काही योजना राबवल्या जातात त्या योजना राबवण्यामध्ये कशी मॅक्सिमम कार्यक्षमता आणता येईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. अगदी. तर मुख्य सचिव हे राज्याचे सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख असतात. परंतु मी असं म्हणेन की मुख्य सचिव तर असतातच, प्रश्नच नाही, परंतु लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. बरोबर, अगदी. बिकॉज ही इज हेड ऑफ द गव्हर्नमेंट. कसं असतं की मुख्य सचिव, माननीय मुख्यमंत्री, माननीय मुख्य सचिव, आणि मग मुख्य सचिवांच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या अधीनस्थ असणारे जे वेगवेगळे विभाग असतात त्या विभागांचे प्रमुख हे प्रधान सचिव किंवा सचिव किंवा अपर मुख्य सचिव या दर्जाचे अधिकारी असतात. आणि हे सगळे बहुतेक मंत्रालयामध्ये ह्या पोझिशन्स असतात. आणि राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय जे मुख्यमंत्री महोदय असतात त्यांच्या बरोबर काम करण्यासाठी त्यांचं कॅबिनेट असतं. अगदी. आणि ह्या कॅबिनेटमध्ये जे वेगवेगळ्या हे असतात, मंत्री असतात, त्यांना वेगवेगळी खाती दिली जातात. बट दे रिप्रेझेंट द पब्लिक, दे रिप्रेझेंट द व्होटर्स, दे रिप्रेझेंट द पॉप्युलेशन. पण प्रशासकीय कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्याने करायचं असतं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये रोल्स पण ठरलेले आहेत. आपल्याकडं एक अतिशय उत्तम आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती पुण्याई आहे की इतके मोठं आपल्याला इतकं उत्कृष्ट कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे की त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आजच्या तारखेत सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने काम करता येतं. कुठल्याही प्रकारच्या त्यामध्ये अडचणी येत नाही. अशा कुठल्या अडचणी येतात हे त्या महामानवानं त्याच वेळेला ओळखून त्याप्रमाणे त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन्स करून ठेवले आहेत. हे अतिशय उत्तम आहे. आणि त्यामुळे आपल्याला कामकाज करत असताना ब्युरोक्रासी, सिव्हिल सर्वंट्स, पोलीस मशिनरी, आर्मी, ह्या प्रत्येकाचे रोल प्रत्येकाचे ठरलेले असतात. आणि मग ह्या सगळ्याचं गव्हर्नन्स त्याला म्हणतो, ते गव्हर्नन्सचं गव्हर्नमेंट असतं. तर त्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि दे आर पब्लिक इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स. हे अशी रचना आहे. बिफोर आय गो टू द नेक्स्ट टॉपिक ऑफ डिस्कशन, ह्याच्यामध्ये ज्युडिशरी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ज्युडिशरी इज द थर्ड पिलर ऑफ द डेमोक्रेसी. सो ज्युडिशरीचं काम हे पूर्णपणे इंडिपेंडंट होतं आणि आहे. ज्युडिशरीमध्ये त्यांच्यासमोर येणारे वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं किंवा खटले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मागणी अर्ज हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अंडर असणाऱ्या प्रत्येक सब्जेक्ट वाईज जे कायदे केलेले आहेत, प्रत्येक बाबतीत जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याच्या अधीनस्थ असणाऱ्या नियमाला अनुकरून किंवा नियमाला अनुसरून असं
ज्युडिशियरीसोबत कामकाज चालतं. ज्युडिशरीच्या कामकाजाचा शासनाच्या कामकाजाशी थेट संबंध कोणताही येत नाही. ज्युडिशरी इज अ इंडिपेंडेंट बॉडी. इंडिपेंडेंट अँड इंटिग्रेटेड इंडियाचं एक म्हणजे ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे की आणि दॅट इज दिस इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्या डेमोक्रेसीचं हे फार महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि कुणालाही सर्वाधिकार दिले जात नाहीत, ही काळजी घेतली जाते. बरोबर, देर आर डिफरंट चेक्स अँड बॅलन्सेस विच वर्क इन अ टोटली परफेक्ट मॅनर. एक्झॅक्टली. मी आता बघितलंय की मुलांच्या पुस्तकांमध्ये पण मुलांना एक शिकवलं जाते की कसं इंडियन सिस्टीमला एक 3 ऑर्गन्समध्ये डिवाइड केलेलं, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह विंग आणि तुमची ज्युडिशरी. युअर रोल तुमचा तर एक्झिक्युटिव्ह रोल मध्ये एक वी आर पार्ट अँड पार्सल ऑफ द गव्हर्नन्स. एक्झॅक्टली. त्यात तुम्हाला किती काय काय करायला लागत होतं ऍज अ कमिशनर? तुम्ही काय काय बघत होता त्या रोलवर असताना? आता असं आहे, प्रत्येक विभागाला एक कमिशनर असतात. म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला असतात, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला असतात, पोलीसमध्ये असतात. बरोबर. You name the department and you will find that the department is headed normally by commissioner or by secretary. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर त्या विभागाचे जे मंत्री महोदय असतात ते मंत्री महोदय त्याचं मॉनिटरिंग करत असतात शासनाच्या वतीनं. म्हणजे तेव्हा अशा प्रकारे ह्या कॉम्बिनेशनमध्ये हे कामकाज चालवलं लागतं. इथं कुणाला एकाला विशिष्ट अधिकार असतात असं नाही, परंतु त्या विभागाचे उद्दिष्ट, त्यांचे टार्गेट्स, त्यांचे टार्गेट ग्रुप्स, मी असं म्हणेन की टार्गेट ग्रुप. आणि आपल्या डेमोक्रेटिक पॅटर्न ऑफ गव्हर्नमेंटमध्ये की आपण हे सगळ्यांनी लोकांसाठी काम करणं अपेक्षित असतं. कुठल्या विशिष्ट ग्रुपसाठी आपण काम करत नाही. आणि मग अल्टिमेटली ॲट द एंड ऑफ द डे आपल्या देशासाठी काम करायचं असतं, आपल्या राज्यासाठी काम करायचं असतं. या सगळ्याचा एक अतिशय उत्तम असा परिपाठ आपल्या प्रशासनामध्ये घालून दिलेला आहे. आणि वेदर यू आर कमिशनर, वेदर यू आर कलेक्टर, वेदर यू आर सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, वेदर यू आर मिनिस्टर ऑफ द डिपार्टमेंट, आपल्या सगळ्यांचं काम हे पब्लिक वेलफेअर आहे. लोकांच्या भल्यासाठी आणि लोकांसाठी काम करायचं. आता त्यामध्ये काम करत असताना वी आर बाउंडेड बाय डेफिनेट सेट ऑफ रूल्स. त्या रूल्सचं उल्लंघन न होता, आणि हे रूल बनवले कोणी, तेही आपल्या म्हणजे लॉ मेकर्सनीच बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही फॅक्शनला त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीनं गव्हर्नन्स ज्याला म्हणतात, प्रशासन, ते करणं अपेक्षित असतं. इन शॉर्ट एवढंच आहे. म्हणजे ॲज अ कमिशनर तुम्हाला तिथं काय त्याचाच भाग असतो तो. कमिशनर काय करतो? कमिशनर तेच करतो ना की राज्य शासनाचं जे कामकाज आहे नियमाच्या अधीन राहून आणि वेगवेगळ्या त्यामध्ये असणाऱ्या कायद्यांशी बांधील राहून आपण करणं अपेक्षित असतं. पण आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच असतो की आपण लोकांचं जीवनमान जे आहे आणि लोकांची राहणीमान किंवा लोकांचं आयुष्य हे सुरक्षित आणि पूर्णपणे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटवर विश्वास वाढावा अशा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे. लोकशाहीवरचा विश्वास आणि लोकशाही सर्वार्थानं अतिशय उत्तम पद्धतीने जर अंमलात यायची असेल तर ह्या सगळ्या विंग्सनी कोऑर्डिनेशनमध्ये काम केलं तर ते होऊ शकतं. आणि दिस द ब्युटी लाईज इन दी कॉन्स्टिट्यूशन. आता काम करत असताना कधी असं म्हणजे कुठला तर एक्सटर्नल पॉलिटिकल प्रेशर बऱ्याच आयएसच्या बाबतीत आपण बघतोय की अगदी इमानदार दिसत असेल तर असं म्हणजे बातम्या येत असतात की ट्रान्सफर ऑर्डर्स निघतात किंवा म्हणजे कुठं ना कुठं तरी प्रॉब्लेम्स येतात त्यांना, म्हणजे पॉलिटिकल लीडर्स थ्रू, असं बातम्या येतात भरपूर वेळा. मग हे कितपत सत्य आहे आणि कितपत तुम्हाला असा अनुभव आला? बरोबर, तुमचा प्रश्न काय हे नाही, म्हणजे प्रश्न योग्य आहे, परिस्थितीप्रमाणे योग्य तुम्ही प्रश्न काढलात. पण प्रश्न असा आहे की ह्या प्रेसच्या माध्यमातून आपण जे काही कामकाज करतो ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक अतिशय शक्तिशाली माध्यम म्हणून जर आपण बघितलं तर ते जास्त चांगल्या प्रकारे वापरता येतं आणि त्याचा फायदा सगळ्यांना होऊ शकतो. म्हणजे आता ह्यांच्याशी, आता तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की हे IASलाच हा त्रास असतो आणि बाकीच्यांनी अशातला भाग, इन जनरल ब्युरोक्रेट्स, गव्हर्नमेंटच्या प्रत्येक स्टेजवर काम करणारे जे अधिकारी असतात आणि शासनाच्या स्तरावर वेगवेगळे असणारे, इवन काही मंत्री महोदय असतील, काही पॉलिटिकल हे असतील, म्हणजे पॉलिटिकल पर्सनॅलिटीज असतील, ह्या सगळ्यांना अशा प्रकारचे जे प्रेशर्स तयार होतात ते त्या सिच्युएशनप्रमाणे तयार होतात. अँड वी हॅव टू डील विथ देम बाय ॲधरिंग टू दी एक्झिस्टिंग रूल्स अँड दी लॉज. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता हे करत असताना काही वेळा नियम किंवा कायदे लोकांना ते तेवढेसे म्हणजे त्यांच्या पचनी पडतील असं नाही, परंतु त्याची आवश्यकता आहे म्हणून ते केले आहेत.
आणि हे अशा प्रकारचे कायदे करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरून चालणार नाही. ह्या कायद्याला त्या राज्य शासनाच्या लेजिस्लेशन्सकडनं किंवा केंद्र शासनाच्या पार्लमेंटमधनं ही त्यांच्याकडनं मान्यता करून घेतल्यानंतरच अशा प्रकारचे रूल हे अस्तित्वात आलेले असतात. आणि तिथं लोकांची प्रतिनिधी म्हणून आपले आदरणीय आमदार, आदरणीय खासदार अशी मंडळी बसलेली असतात. तेव्हा एखादा नियम करणं, एखादा नवीन कायदा आणणं किंवा एखादी काहीतरी नवीन योजना आणणं हे पूर्णपणे म्हणजे ब्युरोक्रॅटिक लोकच करतात असं नाही. तर हे सगळ्यांच्या माध्यमातून सगळीकडून त्याची तपासणी होऊन सगळीकडून त्यांच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या मान्यता घेऊनच ते अंमलात येतात. मग एकदा अंमलात आल्यानंतर हा रूल मला नको किंवा ह्या रूल तुम्ही बदला असं ज्यावेळेला काही लोक म्हणू लागतात तेव्हा मग त्याचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. पण म्हणून ते रूल नको, आता जो आहे तो रूल नको. माझा एक मुद्दा हाच आहे की मग ते काही वेळेस लोक नागरिकांकडनं किंवा लोकांकडनं किंवा इव्हन अधिकाऱ्यांकडनं सुद्धा असं सांगितलं जातं की अहो हा नियम त्रासदायक आहे, पण तो नियम का केला त्याचं स्पिरिट, इट हॅज टू बी टेकन बाय दॅट स्पिरिट असं आहे. डिप्लोमॅट तुम्हाला आहे ना, तुम्हाला इट्स अ फॅक्ट. म्हणजे असं माझं शेवटी ऍट द एंड ऑफ द डे एवढंच म्हणणं आहे की ट्रान्सफर मध्ये पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट होते का? ट्रान्सफर मध्ये मुळात ट्रान्सफरसाठी का जावं लोकांनी? नाही, सुरुवातीत नाही माझं एवढं म्हणणं आहे की मला जर आता नोकरीच करायची आहे ना, मग मी सांगलीला नोकरी केली काय आणि अमरावतीला केली काय आणि नागपूरला केली काय, तर ते त्या ठिकाणी जाण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे ना. नाही का काढलं असं बोलता येत नाही, कारण नियमात आहे की तुमची बदली करायचे अधिकार ज्या प्राधिकरणाला आहेत किंवा ज्या खात्याला आहेत तिथून जर तुमची बदली झाली तर माझी बदलीच करू नका किंवा बदली का झाली याचं उत्तर द्या असं शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी म्हणू शकत नाही. हां, त्याला तसं काय वाटत असेल तर त्याने त्याच्या HODला किंवा त्याच्या हेड ऑफ डिपार्टमेंटला जरूर विचारावं किंवा तिथे जाऊन आपलं म्हणणं मांडावं. पण मी तर म्हणतो अशी परिस्थिती काय यावी? ॲक्च्युली सिस्टम हॅज बीन फ्रेम्ड बाय लॉ मेकर्स इन सच अ मॅनर की एव्हरीबडी हॅज टू गो इन कोॲलेशन अँड इन कॉम्बिनेशन विथ इच अदर. हे इमानदारीने काम करा. तो मंत्र्याला नाही पटले ती गोष्ट, हा इमानदारीने करायला लागला. मंत्री ह्याला काय म्हणायला लागलाय की मला यातनं फायदा काढायचा आहे, तू अडवा यायलास माझ्या. नाही, अशा वेळेला हे बघा, जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्णपणे नियमाच्या अधीन नसणारी किंवा नियमात न बसणारी कोणी करायला सांगत असेल तर नम्रपणाने तसं सांगायचं की हे साहेब नियमात बसत नाही करावंच लागेल. तर मग अशा वेळेला एक मार्ग असा की तुम्ही मग ती सबमिट करा. अधिकार क्षेत्राला सबमिशनचे अधिकार असं म्हणजे मी हे असं या बैठकीत ठरल्याप्रमाणे मी हे आपल्यासमोर सादर करता याच्या साधक बाधक गोष्टींचा खुलासा खालीलप्रमाणे तुम्ही नियमाचं हे करा, तिथे कोट करा, तुम्ही नियमाचा उल्लेख करा तिथे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये ह्या नियमात कुणाला अधिकार कसे आहेत आणि काय करायला पाहिजे ह्याच्या ज्या तर्कसंगत सूचना असतात, लॉजिकल हे इन्स्ट्रक्शन्स असतात, त्याचे पण मॅन्युअल्स असतात प्रत्येक डिपार्टमेंटचे, त्याचा उल्लेख करून तुम्ही हे सगळं मॅटर तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सबमिट करायचं असतं. तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे सबमिट करायचं आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मग जेव्हा ते मंत्रालय पातळीवर जाईल तेव्हा ते संबंधित राज्यमंत्री किंवा मंत्री महोदयांना ते सबमिट केलं जातं. मंत्री महोदय जिल्हा पातळीवर येऊन कुठल्याही फाईल कधी फार कमी करतात. फक्त डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीच्या ज्या फाईल्स असतात त्या मात्र त्या पालकमंत्र्यांच्याकडे दिल्या जातात किंवा मंत्र्यांच्याकडे दिल्या जातात. पण कामकाज हे नेहमीच आहे ते असं असतं की तुम्हाला अधिकार आहे तर तुम्ही ते निर्णय करा. जर वर अधिकार असेल तर ते वर सादर करा आणि जर ते राज्य शासनाच्या लेवलला असेल तर तुम्ही तिकडे सादर करावं लागतं. पण ते काय तुम्हाला थेट न करता तुमच्यामध्ये वेगवेगळे हे असतात ना. म्हणजे आता मला काही करायचं असेल तर थ्रू डिव्हिजनल कमिशनर करावं लागतं असं आहे ना. आणि डिपार्टमेंटच्या समजा आता एक ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे तर ही हॅज टू सबमिट हिज फाईल टू दी ॲग्रिकल्चर कमिशनर. ॲग्रिकल्चर कमिशनर साधक बाधक विचार करून ते त्यांच्या सेक्रेटरी मार्फत त्यांच्या मंत्र्यांच्यापर्यंत किंवा गरज वाटली तर मुख्यमंत्र्यांपर्यंत काही फाईल जातात. काही अधिकारी मुख्यमंत्र्यांना असतात तिथपर्यंत फाईल जातात. त्याला शासकीय भाषेमध्ये रूल्स ऑफ बिझनेस म्हणतात. मग ते कशामुळे करायची, का करायची, 3 वर्षाच्या आत बदली करू नये असं शासनाचा नियम आहे. 3 वर्षाच्या आत जर बदली करायची असेल तर काय करायला लागेल, त्याला सुद्धा प्रोसिजर आहे आणि ती चांगली बऱ्यापैकी कडक प्रोसिजर आहे. का बुवा समजा तो आजारी पडला अधिकारी आणि त्याला तिथं ते काम करणं किंवा टुरिंग करणं शक्य नाही किंवा समजा विशिष्ट ठिकाणी काही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले किंवा लोकांचे काही प्रॉब्लेम झाले किंवा त्याला काही स्वतःचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम झाले, अशा कारणासाठी बदल्या होऊ शकतात ना. किंवा त्या सगळ्या ओव्हरऑल त्या लोकांना जर तो अधिकारी सुटेबल वाटला नाही तर का वाटला नाही याची जस्टिफिकेशन सह त्याची चर्चा केली जाते. त्यांचं कसा विषय तुम्हाला सांगतो, त्यांना आता त्यांचं झालंय 3 वर्ष कंप्लीट झाली. आता तसं तुम्ही म्हटलं त्यांचा टाइम संपलेला आहे, त्यांना आले समजा
ड्यू फॉर ट्रान्सफर. बरोबर. म्हणजे आता विषय 2 पॉलिटिकल ग्रुप्समध्ये झालाय, ऑर्गनायझेशन्स. नाही, ह्यांचा काय संबंध म्हणतात? सांगतो की तुम्हाला, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स हेच मी तुम्हाला. आता ते जे आहेत ना, ज्यांनी जो इथं येणार आहे त्यांच्या पोझिशनला, त्याला पाठिंबा कोणाचा आहे? जे असेल ते असेल. हा, 3 वर्ष झाले असतील तर शी शुड बी रेडी फॉर ट्रान्सफर. एक्झॅक्टली. माझ्या नंतर कोण येणार हा प्रश्न. Then why it is being politicalized? In that case, she should not have any welfare. माझी बदली आता होणार, मी गेल्यानंतर काय ते बघा तुमचं. she should not feel that she is being scapegoated by someone. नाही ना, ती स्केपगोट होत नाही, कारण तिचं टेन्शन झालेलं आहे. पण बदली करताना सुद्धा कुठल्या महिन्यात बदली करावी, वर्षाच्या कुठल्या आहेत, महिलांच्या बाबतीत काय, देर आर सर्टन गाईडलाईन्स. त्या गाईडलाईनचा वापर करून तिची बदली होईल ना. मग आता त्यांचं लेटर कुणापर्यंत गेलं? चीफ मिनिस्टर पर्यंत गेलं. ते तिच्याशी संबंधच नाही ना. काय, तिचं काम झालेलं आहे. ही शुड वेट फॉर हर ट्रान्सफर इफ गव्हर्नमेंट डज इट. इफ गव्हर्नमेंट डझंट डू इट, शी शुड कंटिन्यू टू वर्क. हा, मग आता तिचं ट्रान्सफर गव्हर्नमेंट नसते आणली नाही. आता म्हणजे याचा अर्थ शी हॅज टू कंटिन्यू, लेटर कंटिन्यू. काय तिने बाकी काळजी करायचं कारण नाही. हो, मी थोडक्यात तुम्हाला शेवटी काय म्हणलो, कसं आहे माहिती आहे काय, असे दीज आर दी ॲक्च्युअल, म्हणजे ॲक्च्युअली हे घटना, म्हणजे घटना ज्या घडतात काय, त्याच्या अनुषंगाने असे प्रॉब्लेम, असे प्रकार होत असतात काय. पण 100% असे प्रकार होत नाहीत ना घरी, फार कमी नाही असे प्रकार. आणि समजा झाले तर अधिकाऱ्यांचा व्ह्यू हा नेहमी इम्पार्शियल असावा. आम्ही इम्पार्शियल राहिले पाहिजे. आम्ही ह्याही ग्रुपचे नाही त्याही ग्रुपचे नाही. मी तर ते पाळलं बाबा. मी कधी आय वॉज नेवर स्टॅम्प्ड फॉर एनीबडी ऑर बाय एनीबडी. मी अगदी इथं कोल्हापूरला सुद्धा कलेक्टर म्हणून काम केलं. पण मी त्यांना सांगायचं बाबा, माझं हे कामकाज जे आहे, हे कामकाज हे इथं या फाईलमध्ये असणारे आणि या पुस्तकात असणाऱ्या नियमाप्रमाणे चालेल. त्याचा फायदा तुम्हाला द्यायचा का, याला द्यायचा असं डिस्क्रिप्शन नसतं गव्हर्नमेंटच्या ऑफिसरकडे. ते नियमाची एक चाकोरी असते, ते चाकोरीतून आपण गेलं पाहिजे, एवढं मला कळते. आता झाली बदली तर लगेच IAS मध्ये तर तुम्ही ट्रान्सफर आली ना की लगेच चार्ज द्यावा लागतं. असं थांबता येत नाही, जरा इथं ह्याला भेट त्याला भेट. नाही, IAS IPS मध्ये किंवा सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये असं कुठेही नसतं. तुम्ही तुमचं कामकाज करायचं, व्यवस्थित करायचं. तुमचं टेन्युअर झालं असेल आणि बदली झाली असेल तर आनंदानं जायचं. नाही, कसं आहे, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. आता मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात काम केलं आहे. बरोबर. ॲक्च्युली मला असं दिसलं की मी कोल्हापूर जिल्ह्यात काम केलं, सांगली जिल्ह्यात काम केलं, साताऱ्यामध्ये काम केलं, पुण्यामध्ये काम केलं, कोकणात काम केलं, मुंबईमध्ये जास्तीत जास्त पिरियड मुंबईत गेला, नागपूरलाही होतो मी. पण मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणं हा एक वेगळा आनंद आहे की जो मी घेतला. प्रत्येक ठिकाणचे लोक, तिथले म्हणजे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह, तिथली जनता, तिथला समाज, हे ना मला त्यांच्यातले खूप चांगले गुण मला प्रत्येक वेळा बघायला मिळाले. म्हणजे एक सरकारी अधिकारी म्हणून मी त्यांच्याकडे काही वेळा न बघता, एक जेव्हा ह्या भागातले लोक पण जेव्हा बघतो तेव्हा मला त्यांच्यातली अनेक चांगल्या गोष्टी मला पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. खूपच मला महाराष्ट्रातले लोक त्यामुळे खूप कॉपरेटिव्ह आणि चांगले वाटतात. आता काही संघर्ष किंवा काही मतमतांतर होऊ शकतात, पण अधिकाऱ्यांच्याबरोबर कुणाची मतमतांतर होण्याचे काही कारणच नाही. कारण शासनाचा कारभारच असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बियॉन्ड पर्टिक्युलर लिमिट तुम्ही काही करणं अपेक्षितच नाही ना. पण मला तरी अनुभव खूप चांगला आला. मी साताऱ्याला होतो, अतिशय उत्तम अनुभव आला. साताऱ्यातल्या लोकांना म्हणजे मला जेव्हा बदली झाली तेव्हा अनेक त्या जिल्ह्यातल्या अनेक लोकांनी प्रेमानं मला बोलावून येऊन भेटून, काही लोकांनी तर मला आमंत्रणं दिली. म्हटलं नाही आता तुम्ही सगळे भेटलात ठीक आहे. इतके चांगले अनुभव आले. असाच इक्वली गुड एक्सपिरियन्स आय गॉट फ्रॉम पुना, आय गॉट फ्रॉम नागपूर, आय गॉट फ्रॉम मराठवाड्याचे लोक ते इतके चांगले होते. ज्या काळात मी काम केलं त्या काळामध्ये नांदेडमध्ये मी 1 वर्ष होतो. अतिशय उत्तम अनुभव आम्हाला आला. कुठेही मला ठीक आहे कॉन्फ्लिक्ट थोडेफार होतात, म्हणजे वैचारिक मतभेद हे प्रत्येक ठिकाणी होत असतात. प्रत्येक इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ यू गॉट टू हॅव सम डिफरन्स ऑफ ओपिनियन. दॅट डझंट मीन दॅट ॲज अ पर्सन यू शुड टेक दॅट कॉन्फ्लिक्ट. तुम्ही नका घेऊ तसं घेऊ. सरकारी अधिकाऱ्यांतर घ्यायचं नाही अजिबात, पर्सनल काही घ्यायचं नाही अजिबात. बरोबर. मग देन यू आर हॅपी. इफ यू डू दिस यू विल बी एक्स्ट्रीमली हॅपी एव्हरीवेअर इन महाराष्ट्र. मग मला हा जिल्हा नको, मला इथं पाठवू नका, तिथे पाठवू नका, अजिबात नाही. तुम्ही ज्या सिटीजमध्ये काम केलं त्याची पॉझिटिव्ह साईड तर तुम्ही सांगितली, निगेटिव्ह साईड काय सांगणार? निगेटिव्ह साईड म्हणजे कसं असतं, काहीतरी एक्सपिरियन्स आला असेल? नाही, निगेटिव्ह साईड कसं असतं, निगेटिव्ह साईड म्हणजे लोकांच्या अपेक्षा काही ठिकाणी जरा जरुरीपेक्षा जास्त असतात. बरोबर. हे आहे. पण मग त्याच्यातून तुम्ही म्हणून तर तुम्ही तिथे शासनाचे अधिकारी म्हणून काम करायचं असतं ना. तुम्ही अतिशय खुबीनं
त्याच्यातून चांगल्या पद्धतीने मार्ग काढून त्यांना विश्वासात घेऊन पहिल्यांदा काम करायला पाहिजे. माझा स्वतःचा असा अनुभव आहे की तुम्ही जर लोकांना विश्वासात घेऊन काम केलं तर बरंचसं तुमचं मिसअंडरस्टँडिंग तुमच्याबद्दल होत नाही. पण तुम्ही यू नीड टू टेक देम इन कॉन्फिडन्स. तुम्ही जर त्यांना विश्वासात न घेता काम केलं की सगळीकडे प्रॉब्लेम येतो. आणि हे सगळं होण्याआधी तुम्ही तुमच्या ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करता त्या ऑफिसमधल्या टीमला तुम्ही आधी विश्वासात घेतलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये काम करता तिथं आपण अगदी कुणाला काही न सांगता आपण असं काही वेगळं काही करू लागलो तर त्यांना काय माहीत नसतं. त्या मग त्यातून काही वेळेस हे तयार होऊ शकतात गैरसमज. म्हणून विश्वासात घेणं हाच त्याचा उपाय आहे, बाकी काय नाही. तुम्ही सगळी नावं घेतलंय, कोल्हापूरचं बद्दल अनुभव काय होता? अतिशय उत्तम. आता हे असं आहे, कोल्हापूर हे याला म्हणजे कोल्हापूरला इतकी उत्कृष्ट परंपरा आहे म्हणजे इथल्या कारभारासाठी, इथल्या लोकांसाठी. म्हणजे ज्या काळामध्ये महिलांना शिक्षण फार अवघड म्हणजे मिळणं अतिशय अवघड होतं त्या काळामध्ये आमच्या पुण्यशील शाहू महाराजांनी काय असा नियम काढला की प्रत्येक मुलीने शाळेत गेलंच पाहिजे. आणि एखादी मुलगी जर शाळेत गेली नाही आणि जर 3 वेळा जर ती गैरहजर राहिली तर तिच्या वडिलांना 1 आणा दंड असा त्या काळातला 1922-24च्या दरम्यानचा शाहू महाराजांनी गॅझेट काढलं होतं. म्हणजे केवढी त्यांची वैचारिक दृष्टी किती मोठी, किती पुढचा विचार करत होते ते लोक. अशा जिल्ह्यात काम केल्यानंतर खरं म्हणजे काहीच प्रॉब्लेम आला नाही. आणि नाही, एक शाहू महाराजांचं तुम्ही जर आता ऍड केलं, मी म्हणजे तुम्हाला जरासं कटकत फक्त की अगोदर ही प्रथा पण होती, कुलकर्णी प्रथा, ती काढून तलाठीची पण पद म्हणजे काढा, एक काय म्हणतात गव्हर्नमेंट पोस्ट काढा तलाठीची, ती पण शाहू महाराजांच्याच काळात शाहू महाराजांनीच करून दिली ना ती. नाही, त्यांनी तसे बरेच म्हणजे खूपच ऐतिहासिक निर्णय महाराजांनी घेतले. पण कोल्हापूरला एक प्रशासनाची सुद्धा परंपरा आहे. जशी ऐतिहासिक परंपरा आहे, कल्चरल परंपरा आहे, लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवांची पण परंपरागत उत्सव आहेत, सुबत्ता आहे आणि इथं नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे. त्यामुळे इथले लोक सुखी आहेत. परंतु फक्त लोक सुखी होऊन काय केव्हा चालत नाही, तर लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी देण्याचं काम हे शासना म्हणजे गव्हर्नमेंटचं असतं. ते गव्हर्नमेंट इम्पिरियल गव्हर्नमेंट होतं का संस्थानिक काळातले गव्हर्नमेंट होतं. पण सुदैवानं आपला म्हणजे कोल्हापूर जिल्हा असा सुदैवी आहे की तुम्हाला मिळालेले रूलर्ससुद्धा खूप चांगले होते आणि त्यांचं सोशल थिंकिंग खूप पुढचं म्हणजे खूप पुढचं पाहणारे शासक इथं होऊन गेले. विजनरी. शाहू महाराज वॉज द बेस्ट विजन. महाराजांचे पण काळात खूप चांगल्या स्कीम होत्या. तारा राणीने तर हे सगळं संस्थान स्थापन केलं. म्हणजे तुम्हाला कुठली परंपरा नाही सांगा, सगळ्या परंपरा इथं आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला वाटत नाही कधी एवढे प्रॉब्लेम नंतरच्या काळात येतील. आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भले संस्थानिक कारभार नसतील पण त्यावेळच्या सरकारने काही जे आपल्या लोकांसाठी केलेलं आहे चांगलं आहे ते. आणि मला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठेही मला कधी लोकांमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा लोक अशी आहेत असं मला कधी वाटलं नाही. प्रत्येक माणसामध्ये चांगले गुण असतात, फक्त ते तुम्ही त्या गुणांना ओळखून त्यांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे, बाकी काय नाही. डेव्हलप नाही, त्यांची सिस्टीम सक्षम होती त्या काळात सुद्धा. काय वेगळं होतं नेमकं कोल्हापूरच्या? वेगळं म्हणजे कसं आहे की त्यांचे जे शिक्षक वर्ग आहे त्यांचा, मी आता इथं म्हणजे माझ्या शालेय शिक्षणात म्हणजे इथं नव्हतो मी, त्यामुळे इथलं मला सांगता येणार नाही. पण पुण्यात जे मला बघायला मिळालं की त्यांचं प्रत्येक विद्यार्थ्यावर त्याचे वीक पॉईंट्स आणि स्ट्रॉंग पॉईंट्स ते शिक्षक बरोबर बघायचे आणि त्याप्रमाणे सांगायचे. आणि जी मुलं ज्या क्षेत्रामध्ये हुशार आहेत त्यांना ते सतत मोटिवेट करायचे. म्हणजे आणि पुण्याची एज्युकेशन सिस्टीम अशी होती की तिथं प्रॉम्प्टनेस आणि संस्कार, त्यानंतर तुमची पुढचं आयुष्याचं जे प्लॅनिंग आहे ते करायला मदत करणारे त्यांच्याकडे ते स्ट्रक्चर होतं. त्यावेळेपासून होतं ते. आणि त्यामुळे आम्हाला त्या काळात नेहमी पाहायला मिळायचं की SSC बोर्डात पहिला येणारा विद्यार्थी पुण्याचा असायचा. बरोबर. नंतर मग आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलं पण तेवढेच कॉम्पिटन्स दाखवू लागली. त्याचं कारण आहे आपल्या राज्यामध्ये तशी सुधारणा झाली. थोडक्यात मला असं म्हणायचं पण पुण्यामध्ये एक शैक्षणिक वातावरण आहे. देर इज अ डिफरंट लेवल ऑफ क्लायमेट विच एनकरेजेस यू टू टेक एज्युकेशन अँड गो अहेड अँड मेक प्रोग्रेस इन युअर लाईफ. आता म्हणजे मी आता तुम्हाला फक्त असं मी वाचले म्हणून मी असं सांगतो की शेवटी पुण्याचं ते विद्येचं माहेरघर होण्यामागचं कारण म्हणजे तिथले चळवळी, तिथे लोकांनी केलेले कामं. त्यासाठी काय फक्त विद्वान प्राध्यापक होते असला भाग नाही का.
महात्मा फुले सारख्या लोकांनी सुद्धा अगदी एखाद्या ह्याच्यात साध्या ह्याच्यात शाळा सुरू करून पण त्यांनी विद्यादानाचं काम सुरू ठेवलं. खूप शांत. हे स्पिरिट महत्वाचं असतं फार. ज्या काळात लोकांना म्हणजे काही लिहिता वाचता येणं अवघड, त्या काळात ह्या लोकांनी जाऊन कामं केली. सांगा ना मला तुम्ही. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था की पूर्वीच्या काळामध्ये बायकांना मुलींना शिक्षण सुद्धा मिळणं अवघड व्हायचं. लिव्ह अपार्ट एक्झाम्पल फ्रॉम कोल्हापूर. पण काही जिल्ह्यामध्ये ते अवघड होतं, पण ते पुण्यानं चालू केलं. पुण्यामध्ये अशी माणसं होती, सोशल रिफॉर्मर्स होते, एज्युकेशन रिफॉर्मर्स होते, आणि त्यांनी ते सतत मोटिवेट करत गेले, वाढवत गेले. त्याचा फायदा पुढच्या पिढीला झाला ना. पुढच्या अनेक पिढ्या आता त्यामुळे पुढे आल्या. म्हणून पुण्याला नाव ठेवलं त्यांनी विद्येचं माहेरघर. खरंच म्हणजे मी तर म्हणेन की महाराष्ट्र हेच विद्येचं माहेरघर आहे सध्या. आणि खरंच आता जेवढ्या पण चळवळी झाल्या शेवटी शिल्पकार जास्त बघायला गेले तुम्ही महाराष्ट्राचेच दिसतात तुम्हाला. आणि महात्मा फुलेंसारखे म्हणजे खरंच मी असं जेव्हा मी वाचले की नाही, मला म्हणजे लिटरली माझी विचारधारा एक होती काहीतरी, परंतु त्याला अर्थ सापडत नव्हता. ते फुलेंचं ते एकदा मी नुसतं वाचले सत्यशोधक समाजच्या बद्दल जेव्हा मी वाचून मला लिटरली असं झालं की अरे हे माझेच विचार फक्त मला शब्दात मांडता येत नव्हते. आणि त्या काळात त्यांनी तो विचार पुढे नेला आणि हेच त्याची अंमलबजावणी केली. हे दिस इज व्हेरी प्रॉमिसिंग. हेच म्हणजे महाराष्ट्राचं अशी माणसांची निपज पुण्यामध्ये झाली आणि मोठ्या प्रमाणात पुण्यातल्या लोकांनी पण त्यांना साथ दिली आणि खूप त्यामुळे चांगलं काम वी वेंट टू अहेड बिकॉज ऑफ दिस. सर आता म्हणजे आता तुमच्या आयुष्याच्या जर्नीमध्ये पण आता तुम्हाला पण असे भरपूर असे चांगले लोक पण सापडतात ज्यांचे खूप आयुष्यात प्रभाव पडतो. असे कोण कोण आहेत का अशा आठवतात का आज जर तुम्हाला ते आठवत असतील की अरे ही व्यक्ती त्या टाइम मध्ये लाईफ मध्ये आली ते खूप भारी असं इम्पॅक्ट करून गेली. मी एक सरकारी अधिकारी म्हणून किंवा एक ब्युरोक्रॅटिक ऑफिसर म्हणून ज्या ठिकाणी कामं केली खूप चांगले चांगले लोकांशी संबंध आले. आता कुणाकुणाचे नाव घ्यायचे असं म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट नाही ना. सगळ्यात जास्त इम्पॅक्ट असं कोणी टाकलंय का तुमच्या कम्पॅरेटिव्ह इम्पॅक्ट आहे. अगदी कसं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आमच्याकडे एक विश्वासराव धुमाळ साहेब म्हणून होते, थेट IASच होते ते, आणि त्यांनी इथं कोल्हापूरला कलेक्टर म्हणून काम केलेलं आहे. आमच्याकडे ते आयुक्त होते, सहकार आयुक्त पण होते. खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मला एक अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट जर दिसली असेल, मोस्ट दॅट हॅज रिअली इन्फ्लुएन्स्ड माय लाईफ, माय करिअर, यू कॅन से, की ते त्यांचं एकच म्हणणं असायचं की तुमच्या समोर येणारी जी फाईल आहे त्यामध्ये अनेक इन्सिडन्सेस, अनेक प्रसंग, अनेक घटना आणि नियमाचे अनेक पॅराच्या पॅरा दिलेले असतात. ह्या सर्वातून त्याचा मथितार्थ काढून त्याच्यावर निर्णय देणे ही तुझी कपॅसिटी आहे असं. आणि ते निर्णय लवकर देणे, हे निर्णय कधी प्रलंबित ठेवणं हा एक अतिशय वाईट दुर्गुण आहे असं त्यांना वाटायचं. तो एक मला खूप त्यांचा चांगला हे वाटला पांडव. आणि त्यांनी त्यांच्या ह्या कन्सेप्टवरच पुढच्या काळामध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं असं असायचं की सकाळी आल्यानंतर संध्याकाळी जाताना माझ्या टेबलवर एक पण फाईल राहता कामा नये. प्रत्येक फाईलवर मी निर्णय घेतलाच पाहिजे. भले तुम्ही त्याबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असेल तर ती काय माहिती पाहिजे ते सुद्धा तिथं लिहायला पाहिजे. नुसती जादा माहिती द्या असं नाही चालत. कुठल्या कुठल्या एरियात तुम्हाला शंका आली म्हणजेच तुम्ही फाईल वाचली पाहिजे. आणि ती फाईल वाचत असताना त्या फाईलच्या मागं असणाऱ्या पार्श्वभूमीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला पाहिजे. किंवा एक चांगला अधिकारी असं मी म्हणेन. आणि आत्ता आपल्या ज्या मुख्य सचिव आहेत माननीय सुजाता सौनिक, त्यांचं मला एकच अतिशय म्हणजे की त्या कधीही काही समजा कुठलाही काही समस्या असेल, प्रॉब्लेम असेल तर शी वूड लाईक टू गो टू द प्लेस. म्हणजे त्या महिला अधिकारी म्हणून त्या बसायच्या नाहीत, त्या म्हणायच्या मग चला आपण त्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचा अभ्यास करू. बरोबर. घेऊन जायच्या संबंधितांना आपल्याबरोबर तिथं जाऊन शी विल ॲड्रेस टू द प्रॉब्लेम्स, शी विल कॉल द पीपल, शी विल टेक दम इन कॉन्फिडन्स. आमच्याशी पण बोलायच्या नंतर शी विल टेक डिसिजन. बरोबर. अतिशय चांगली काही अधिकारी होऊन घ्या. सगळ्यांची नावं घेणं शक्य होत नाही, पण बहुतेक मला असं वाटलं की IAS मध्ये बहुतेक अधिकारी हे चांगल्याच गुणवत्तेचे असतात. असं कधी गुणवत्तेच्या बाबतीत कुणी कमी नसतं. कमी कुठं पडतो आपण, किंवा कमी कुठं लोकांना वाटतं की जर निर्णय जर आपण लवकर दिले तर कोणच मग कुणाबद्दलच काही वाटणार नाही. आणि जे IAS नाहीत तेही काही बुद्धिमान नाहीत किंवा त्यांच्याकडनं काही चांगली कामं होत नाही असं अजिबात नाही. मला एक अधिकारी आठवतोय, तो IAS नव्हता, पण आत्ता आपल्या शासनामध्ये जे IT मध्ये जे काम झालेलं आहे उत्तम, त्याचं श्रेय त्याला जातं. ही वॉजंट अन IAS ऑफिसर, बट स्टील ही डिड द बेस्ट. म्हणजे काय त्यांचा रोल काय होता त्यामध्ये, त्यांनी काय काय केलं? त्यांनी ITच्या नवीन नवीन स्कीम त्यांनी सजेस्ट केल्या, काढल्या, इम्प्लिमेंट करून दाखवल्या.
खूप चांगला अधिकारी, अकाउंट सर्व्हिसेसचा अधिकारी होता, तुम्हाला आता नाव आठवत नाही त्याचं, रिटायर झाले आता नुकतेच, पण ही वॉज एक्सलंट. म्हणजे आज जे NIC किंवा वेगवेगळ्या कम्प्युटरायझेशन जे झालं डिपार्टमेंटमध्ये त्याचं बरंचसं श्रेय त्यांच्याकडे जातं. मी अशी खूप नावं सांगू शकतो, पण आता ते वेळेअभावी एक म्हणजे ऑफिसचा ओरा एक असतो, म्हणजे प्रत्येक मी आता तुमचं एक तुमच्याबरोबर बसून तर आज एक वेगळाच अनुभव आलेला आहे, परंतु मी असं पण अजून आता जसं तुम्ही म्हटलं एक सिम्पल अधिकारीच आहेत, परंतु एक मेंटॅलिटी जी आहे की ती जो त्यांचा स्टॅचर आहे की त्यांनी मुलगीची म्हणजे एक 10वीची एक्झाम आहे, आता ती काय म्हणे एक्सक्यूज द्यायला लागलं की आमच्याही पोर्शन चेंज झालंय, ते स्वतः म्हणजे रिलेटिव्हच आहेत माझे, पण त्यांनी एक वाक्य असं जबरदस्त बोलले की तुम्ही एक्सक्यूज त्या सिच्युएशनला द्यायला लागलाय, सिच्युएशन तुमच्यासाठीच तशी आले असं नाही, तुमच्याबरोबर आज लाखो पोरं तिथं बसायला लागले, ती लाखो पोरांनी पण म्हटलं पाहिजे, परंतु शेवटी मोठं तुम्ही तेव्हाच उशिला तेव्हा तुम्ही ते सिच्युएशन एक्सेप्ट करून आत्ता काय आहे माझ्या हातात, हे मी कसं बदलू शकतोय, हे जेव्हा येते आणि हे मी आणि कसं आहे फॉर अ स्टुडंट इट इज द होल इयर अहेड एक्झॅक्टली किंवा पूर्ण वर्ष तुमच्याकडे असतात. ह्या सगळ्या चर्चा किंवा ह्या सगळे विचार आहे ना ते वर्षाच्या सुरुवातीला करायचे. शेवटी MS धोनीचे बाबा तसे म्हटलेले वर्षभर मेहनत घेतली तर एक दिवसानं फरक नाही पडत. शेवटी हे म्हणत की अर्थ नसतं ना, ते हे आम्हाला नाही जमलं किंवा जे काय तुमचे विचार आहेत ते वर्षाच्या सुरुवातीला केले ना मेनी प्रॉब्लेम्स आर सॉल्व्ड असं माझं म्हणणं. म्हणजे थोडक्यात वेळेत रिॲक्शन जर तुम्ही दिली, वेळेत त्याच्या ज्याला अँटिसिपेटरी ॲक्शन म्हणतात त्या इफ यू अंडरटेक दोज ॲक्शन्स सो मेनी प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड असं माझं मत आहे. एक्झॅक्टली. आता हा साईला तर ते पण विचारलं, आता झालं म्हणजे आपलं हे पूर्ण पॉडकास्ट खूप छान झालं असेल. मला फक्त आता शेवटला जाता जाता साईला तर असा प्रश्न विचारलाय, अरेंज मॅरेज झालं की लव्ह मॅरेज? ऑडियन्सला मी परत एकदा सांगा. अरेंज मॅरेज झालं आणि लव्ह मॅरेजला वेळ नाही मिळाला. बरं, आज म्हणजे आज आता रिटायरमेंटच्या एज नंतर ना अरेंज मॅरेज जे झालं ते आता मोस्टली आताचे जे सिच्युएशन्स आहेत की मुलींचे डिमांड आहे की मुलगा काहीतरी गव्हर्नमेंट ऑफिसर असला पाहिजे किंवा काहीतरी माझ्यापेक्षा जास्त कमवणारा असला पाहिजे, तर तेव्हा असं काहीतरी होतं काय? असं खरंच काय नव्हतं. आता ह्या सिच्युएशन बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आता मुलांना मग त्यात त्यांचं काही चूक नाही ना, कारण त्यांची पण शैक्षणिक पात्रता किंवा त्यांचे पण बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची पण ह्याच्यात आता फरक आलेला आहे ना. ह्या काळात आणि पूर्वीच्या काळामध्ये 20-25 वर्ष 30 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आता फरक पडला ना. एव्हरी जनरेशन विल हॅव अ न्यू थिंकिंग. एक्झॅक्टली. नाही, आजकालच्या मुली आहेत जास्त चूजी किंवा जास्त हे असतात, कारण त्या पण त्यांचे क्वालिफिकेशन्स आता वाढलेले आहेत ना, त्याही वर्किंग असतात. आता बऱ्याचशा मुली हल्ली नोकरी करतात, काम करतात, त्यांचे पण, आणि दे आर ऑल्सो वॉचिंग द TV, द चॅनेल्स, दे आर ऑल्सो सीइंग दिस चेंजिंग वर्ल्ड. सगळ्या जगातल्या आता पूर्वीच्या काळात जगातल्या घडामोडी कळायचं काही साधन नव्हतं, आता रोज बघता तुम्ही असं आहे. आणि आता ह्याचा त्यांच्या अपेक्षा वाढतात, मुलांच्या अपेक्षा वाढतात. असं काय नाही की मुलांच्या पण अपेक्षा असतात. मी तुम्हाला माझ्या बाबतीत सांगू का, काय जरी अरेंज मॅरेज झालं असलं ना, काय जरी तरी लव्ह मॅरेजला ह्याच्यापेक्षा चांगला चॉईस मला मिळाला नसता. कारण लव्ह मॅरेज करून सुद्धा काय इथपर्यंत म्हणजे इतका चांगला चॉईस मला मिळालाच नसता. म्हणजे आता जसं जसं थोडासा याचा प्रश्न असतो, स्टारचा प्रश्न असतो, पण मला त्याचं अजिबात वाईट वाटत नाही. तुमच्या सुखी संसाराची चावी काय? चावी कुठे असते? त्याची कंटिन्युअस प्रोसेस. तिथे कमिशनरचं काही येत नाही. लीड कोणाचे आहे? म्हणजे ऍज अ कमिशनर तुम्ही घरचे कमिशनर आहे की ते घरचे कमिशनर? खरं तर दोघे नाही. काय जे काय ना ते परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला निर्णय करावे लागतात. त्याच्यात असं कुणाला एकाला लिडरशिप देऊन चालत नाही. इन हर एरिया यस शी इज द कमिशनर, इन माय एरिया आय एम द कमिशनर. आणि आता तर काय तेही म्हणजे नोकरी झाल्यामुळं म्हणा आता दुसऱ्या पोझिशनमध्ये होतो त्यानंतर, पण आम्ही कधी गल्लत नाही केली एकमेकात. अशी गल्लत झाली नाही की म्हणजे मी जसा कमिशनर म्हणून किंवा कलेक्टर म्हणून वागत होतो तसं घरी वागायचं काहीच कारण नाही ना. बरोबर. रिटायरमेंट झाल्यानंतर असं काय करायचं सर? दिवसभर काय प्लॅन्स काय असायचे? मला वेळच कमी पडायचा, काय सांगायचं तुम्हाला. कारण रिटायरमेंट इकडे सुद्धा मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून डायरेक्टर म्हणून इकडे घेण्यात आलं नाही. NRHMला प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून इथं मी काम केलं. इथं जवळजवळ मी 10 वर्ष काम केलं. मला तरी पण म्हणजे शेवटपर्यंत मी कामच करत राहिलो. आत्ताच मी तिथून हेल्थ मिशनमध्ये हेल्थ मिशनमध्ये सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ते डेप्युटेशन होतं. तिथे एक चांगलं क्षेत्र आहे, लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करता येतं.
या उद्देशाने मी काम केलं. आणि मी असताना ती 108ची योजना ॲम्ब्युलन्सची केली. आणि बरोबर मी तर स्वतः असं म्हणेन की म्हणजे परमेश्वराच्या कृपेनं मला हे पुण्याचं काम करता आलं. त्यासाठी परमेश्वराचे खरं म्हणजे, आणि ज्यांनी एक काम दिलं त्यांचे आभार मानले पाहिजे. आज आता म्हणजे एपिसोडचा एंड आहे हा आपला. मागं वळून जेव्हा बघताय तेव्हा एक असा जो प्रवासाकडे बघताय तुम्ही, तुमच्या कुठेतरी जाऊन एक नॉस्टॅल्जिया फील होतं आणि कुठेतरी असं वाटतं की साध्य झालं. ती फिलिंग आहे येते का असं म्हणजे तुम्हाला, की व्हेन यू सी बॅक ॲट युअर लाईफ तुम्हाला काय वाटतं आयुष्याबद्दल? नाही, व्हॉट आय गॉट डेफिनेटली आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आय एम नॉट ॲट ऑल म्हणजे आय डोंट हॅव एनी कंटेन्शन्स. काहीच नाही, रिग्रेट्स तर अजिबातच नाही. मिस तर काहीच तसं काहीच झालं नाही. फक्त एक होती, माझी खूप इच्छा होती की ह्या शैक्षणिक क्षेत्रात अजूनही काही करता आलं असतं, पण शिक्षण क्षेत्राला थांबवून त्या ठिकाणी आम्ही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये जास्त लक्ष दिलं. तर कदाचित अनेक चांगल्या चांगल्या फील्डमधलं थोडंसं त्यांच्या म्हणजे मला त्यांच्या त्या क्षेत्रात जाता आलं नाही. ते खंत नाही ती, पण काही वेळा वाईट वाटतंय की आपण थोडंसं अजून शिक्षण घेतलं असतं तर बरं झालं असतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशी संधी आत्ता हल्लीच्या काळात मिळते, त्या काळात मिळत नव्हती, तेही आहे. पण खूप अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये खूप करता येण्यासारखं आहे. संधी ओळखली पाहिजे. आज आता जाता जाता म्हणजे तुमच्या आयुष्याचा काय मोठं आहे तो नुसतं एकदा सांगितला आणि आपण एपिसोड एंड करूया. तुमच्या लाईफचा असा कुठला एक मोठो आहे का? आता वैयक्तिक मोठो म्हणाल तर काय, चांगल्या पद्धतीने चांगलं आरोग्य असताना जगणं हा एक मोठो आहे. चांगल्या पद्धतीने जगणं आणि शेवटपर्यंत आपल्या हातून काहीतरी चांगलं काम घडू दे हीच इच्छा असते, बाकी काही नाही. झालं नाही असं नाही, झाल्या जे काही मला संधी मिळाली त्याचं मी माझ्या पद्धतीने काम केलं. पण अशी संधी म्हणजे अगदी शेवटपर्यंत मिळत राहावी अशी इच्छा आहे. मग ती कुठल्याही फॉर्ममध्ये मिळेल, सामाजिक कामात मिळेल, गव्हर्नमेंटकडनं मिळेल, लोकांकडनं मिळेल, मला अशीच मिळेल. पण ती चांगलं काम लोकांसाठी काहीतरी काम करायची संधी मिळावी, बाकी काय नाही. चलो सर, थँक्यू. थँक्यू. तुम्ही आलात त्याच्याबद्दल खूप खूप आभार.